नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जनरल फार्माकॉलॉजीवर महत्त्वाचे 30 क्वेश्चन्स बघणार आहोत की जे वेगवेगळ्या जे फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या एक्झाममध्ये विचारले जातात. आणि असे क्वेश्चन खूप वेळा विचारले गेलेले सुद्धा आहेत, जसे की झेड.पी फार्मासिस्ट म्हणा किंवा DHS फार्मासिस्ट किंवा मग NRHM अंतर्गत होणारे वेगवेगळे पेपर्स किंवा DSSB अंतर्गत होणारे पेपर, अशा वेगवेगळ्या पेपरमध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत आणि बेसिक टर्म्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित समजणं खूप गरजेचं आहे. आणि या व्हिडिओद्वारे आपण असे 30 प्रश्न घेणार आहोत आणि प्रत्येकी 4 ऑप्शन आपण इथं डिस्कस करणार आहोत. म्हणजे 3 चूक 12 120 क्वेश्चन्स तुमचे काय होतील, क्लिअर होतील. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर बेसिक फार्माकॉलॉजी किंवा जनरल फार्माकॉलॉजीवरला कोणताही क्वेश्चन तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चुकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. आपण यावर व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, पण तरीसुद्धा आपण हा प्रश्न घेतला कारण की खूप वेळा पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. बघा, पहिला प्रश्न आहे की इसेन्शियल ड्रग्स म्हणजे नेमकं काय. आता आपण 4ही ऑप्शन डिस्कस करण्या अगोदर इसेन्शियल ड्रग म्हणजे नेमकं काय हे बघूया. बघा, इसेन्शियल ड्रग म्हणजे काय, असे ड्रग की जे ड्रग आपलं जे पॉप्युलेशन आहे किंवा आपली जी सोसायटी आहे त्या सोसायटीची हेल्थ केअर नीड काय करतं, पूर्ण करतं. म्हणजे काय, हेल्थ केअर नीड पूर्ण करणे म्हणजे काय की केव्हाही जर इमर्जन्सीमध्ये ते ड्रग्स लागले तर ते सफिशियंट अमाऊंटमध्ये आपल्या मेडिकल स्टोअरला किंवा हॉस्पिटलला हे कधीही अवेलेबल असतात विथ अफोर्डेबल प्राईस. म्हणजे एकदम व्यवस्थित किमतीमध्ये आपल्याला ते भेटतील, कधीही इमर्जन्सीमध्ये भेटतील. ॲज वेल एज त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली असायला पाहिजे. असे जे ड्रग्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, इसेन्शियल ड्रग्स म्हणतो. आता आपण स्पेसिफिक बघू की 4ही ऑप्शन आपण डिस्कस करू. बघा, इसेन्शियल ड्रग म्हणजे काय. तशी इसेन्शियल ड्रगची WHO ने एक डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन आपण अगोदर बघूया. बघा, अकॉर्डिंग टू WHO, दीज आर द मेडिसिन्स विच सॅटिस्फाय द प्रिऑरिटी हेल्थ केअर नीड ऑफ द पॉप्युलेशन. आलं लक्षात. म्हणजे जे पॉप्युलेशन आहे त्यांना इमर्जन्सीमध्ये कधीही हे ड्रग जर लागले तर ते अवेलेबल असले पाहिजे, त्यांची नीड पूर्ण केली पाहिजे. असे जे ड्रग्स आहेत त्यांना काय म्हणायचं, इसेन्शियल ड्रग्स आहेत. म्हणजेच काय, पीपल शुड हॅव असेस टू दिस मेडिसिन ऑल टाईम इन सफिशियंट अमाऊंट, अफोर्डेबल प्राईस, अश्युअर क्वालिटी विथ अ सेफ्टी अँड इफिकसी. आलं लक्षात. म्हणजे कधीही त्यांना हा ड्रग अवेलेबल भेटला पाहिजे अमाऊंटमध्ये, म्हणजे जर जास्त प्रमाणात लागला तेवढ्या प्रमाणातसुद्धा भेटला पाहिजे. अफोर्डेबल प्राईस म्हणजे व्यवस्थित किमतीत भेटला पाहिजे. आणि त्याची अश्युअर्ड क्वालिटी असली पाहिजे. क्वालिटी काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल काय, अँटी स्नेक व्हेनम. आता जर कोणाला साप चावला तर स्नेक व्हेनम जर वेळेवर भेटलं नाही तर मग हे त्याचा फायदा राहील का त्या पेशंटला, नाही. म्हणून स्नेक व्हेनम इसेन्शियल ड्रगच्या लिस्टमध्ये येतं. मग ॲस्पिरिन सारखे ड्रग किंवा BCG व्हॅक्सिन्स आहेत, TBवर चालणारे BCG व्हॅक्सिन, हे सर्व जे ड्रग्स आहेत ना हे कशामध्ये येतात, इसेन्शियल ड्रग्समध्ये येतात. आलं लक्षात. पॅरासिटामॉल आपलं, त्यानंतर ॲम्ब्रोक्झोल वगैरे, कफ सिरप वगैरे, हे जे मध्ये जे कंटेंट असतात ते सर्व कशामध्ये येतात, इसेन्शियल ड्रग्समध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला याला काय म्हणायचे, इसेन्शियल ड्रग्स. पण ड्रग्स हा काय एक शब्द आहे की तो आपण जे म्हणतो ना की पिक्चरमध्ये जे ड्रग्स वगैरे दाखवतात, कोकेन आहे ना, हिरोईन वगैरे, असा ड्रग्स याचा अर्थ म्हणजे घेत होते लोक. त्याच्यामुळे याला नंतर इसेन्शियल मेडिसिन म्हणून संबोधण्यात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं जे प्रश्न आहे इसेन्शियल ड्रग्सचा, त्याचं उत्तर आपण बघूया. ऑप्शन नंबर ए त्यांनी दिलेलं लाईफ सेव्हिंग ड्रग, तर नाही. लाईफ सेव्हिंग ड्रग आहेत काय, नाही. ड्रग दॅट मीट द प्रिऑरिटी हेल्थ केअर नीड ऑफ द पॉप्युलेशन, बरोबर आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जे आपलं पॉप्युलेशन आहे त्यांची हेल्थ केअर नीड यानं काय केली पाहिजे, प्रिऑरिटीवर त्यानं पूर्ण केली पाहिजे. आलं लक्षात. तर याला म्हणायचं इसेन्शियल ड्रग. त्यानंतर तिसरं काय आहे, ड्रग दॅट मस्ट बी प्रेझेंट इन द इमर्जन्सी बॅग ऑफ डॉक्टर. नाही. इमर्जन्सी बॅग ऑफ डॉक्टरमध्ये अवेलेबल असला म्हणजे त्याला इसेन्शियल ड्रग म्हणतात का, तर नाही. हे सुद्धा चुकीचे आहे. त्यानंतर ड्रग दॅट आर लिस्टेड इन द फार्माकोपी ऑफ द कंट्री. नाही. पूर्ण ड्रगच लिस्टेड आहेत त्याच्यामध्ये, इसेन्शियलसुद्धा आहेत, नॉन इसेन्शियलसुद्धा आहेत, सर्वच आहेत, आहे की नाही. किंवा ऑर्फॅन ड्रगसुद्धा आहेत, तर ते नाही. मी जे सांगितलं ऑप्शन नंबर बी ते काय आहे, राईट आन्सर. त्यानंतर बघा, अन ऑर्फॅन ड्रग इज. आता ऑर्फॅन ड्रग म्हणजे नेमकं काय विद्यार्थी मित्रांनो, ऑर्फॅन ड्रग म्हणजे नेमकं काय यावर मी अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघा. मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. पण आता इथं शॉर्टली आपण डिस्कस करूया. ऑर्फॅन ड्रग म्हणजे नेमकं काय. बघा,
ऑर्फॅन ड्रग म्हणजे काय? दीज आर द ड्रग ऑर बायोलॉजिकल सबस्टन्स. ड्रग आहेत किंवा आपण बायोलॉजिकल सबस्टन्स म्हणू शकतो किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट म्हणू शकतो. आलं लक्षात? तर दीज आर द ड्रग्स ऑर बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ रेअर डिसीज ऑर कंडिशन. म्हणजे असे ड्रग्स की जे रेअर डिसीजच्या डिसीज किंवा कंडिशन्समध्ये काय होतात, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा डायग्नोसिससाठी काय होतात, यूज होतात. आता रेअर डिसीज म्हणजे काय? की असे डिसीज की ते खूप कमी प्रमाणात आढळतात. म्हणजे 2000 जर पेशंट असतील किंवा 2000 पर्सनच्या मागं एखादाच पेशंट अशा डिसीजचा असतो, त्याला काय म्हणायचं? रेअर डिसीज म्हणायचं. जनरली हे जे रेअर डिसीज असतात ते कोणते असतात? जसे की जेनेटिक डिसऑर्डर, वेगवेगळे डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे वेगवेगळे जे डिसऑर्डर आहेत, असे जास्तीत जास्त जेनेटिक डिसऑर्डर हे काय आहेत? ऑर्फॅन डिसीजेस आहेत किंवा रेअर डिसीजेस आहेत. तर असे डिसीज की जे खूप कमी प्रमाणात आढळतात आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे जे ड्रग्स असतात त्यांना काय म्हणायचं? ऑर्फॅन ड्रग म्हणायचं. मग आता खालील 4 ऑप्शनपैकी आपण काय करू? आपलं उत्तर शोधूया. बघा, पहिला ऑप्शन आहे अ व्हेरी चीप ड्रग. नाही, चुकीचं आहे. म्हणजे खूप स्वस्त ड्रग असं होते का? नाही. अ ड्रग विच हॅज नो थेरापेटिक यूज, हे सुद्धा याचा ऑप्शन नाही राहणार. अ ड्रग निडेड फॉर द ट्रीटमेंट ऑर प्रिव्हेन्शन ऑफ अ रेअर डिसीज, बरोबर आहे. रेअर डिसीजच्या यूजमध्ये येणारे, रेअर डिसीजच्या ट्रीटमेंटच्या यूजमध्ये येणारे जे ड्रग्स आहेत त्यांना काय म्हणायचं? ऑर्फॅन ड्रग्स. तर काही एक्झाम्पल आहेत, जसं की सोडियम नायट्राईट आहे. हा सोडियम नायट्राईट जे आहे तो सायनाईड पॉयझनिंगमध्ये यूज होतो. आलं लक्षात? हा रेअर का आहे? ऑर्फॅन ड्रग आहे. त्यानंतर फोमेपायझोल, आलं लक्षात? फोमेपायझोल हे सुद्धा एका रेअर डिसीजमध्ये नाही पण पॉयझनिंगच्या कंडिशनमध्ये यूज होतात. आलं लक्षात? आता फोमेपायझोल जे आहे ते कोणत्या ड्रगच्या पॉयझनिंगमध्ये यूज होतो याची जी उत्तर आहे किंवा याचं जे आन्सर आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी याच्या अगोदर याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवला आहे किंवा हा प्रश्न घेतलेला सुद्धा आहे. त्यानंतर लिपोझोमल ॲम्फोटेरिसिन बी, आलं लक्षात? ॲम्फोटेरिसिन बी हा सुद्धा काय आहे? ऑर्फॅन ड्रग आहे. तुम्हाला माहितीच आहे ॲम्फोटेरिसिन बी आत्ता म्युकोरमायकोसिस नावाचा रोग आला होता, आलं लक्षात? त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात यूज केला गेला, त्यामुळे हा सुद्धा काय आहे? एक ऑर्फॅन ड्रग आहे. असे वेगवेगळे ड्रगची जी लिस्ट आहे आपल्या KD त्रिपाठी सरांच्या बुकमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथून काय करू शकता? रेफर करू शकता. बेस्ट बुक आहे, आलं लक्षात? रेफरन्स बुक. तर तुम्ही त्याच्यातून वाचू शकता आणि असे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला अशा याच्यातून काय करायचे आहेत? वाचायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, थर्ड क्वेश्चन आहे आपला. ड्रग ॲडमिनिस्टर्ड टू द फॉलोइंग रूट इज मोस्ट लाईकली टू बी सब्जेक्टेड टू द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय हे अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे शुद्ध भाषेमध्ये काय? मेटाबॉलिझम ऑफ ड्रग ड्युरिंग पॅसेज ऑफ ड्रग फ्रॉम साईट ऑफ ॲब्झॉर्प्शन इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. बघा, आता समजा आपण ओरली ड्रग घेतला, ओरली ड्रग घेतल्यानंतर आपल्या स्टमकमध्ये तो ड्रग येतो, हे आपलं स्टमक, आलं लक्षात? त्यानंतर हे स्टमकच्या वॉल्स आहेत, ही म्हणजे बायोलॉजिकल मेम्ब्रेन. स्टमकच्या वॉल्समधून तो काय होतो? पोर्टल व्हेनपासून काय कुठपर्यंत जातो? याच्यापर्यंत आपल्या लिव्हरपर्यंत जातो, आलं लक्षात? आता या आणि लिव्हरमधून नंतर ब्लडमध्ये जातो, आलं लक्षात? लिव्हरमधून नंतर ब्लडमध्ये जातो किंवा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो. मग हा जो ड्रग आहे या ॲब्झॉर्प्शनच्या साईडपासून तर लिव्हरपर्यंत जातो. या लिव्हरमध्ये त्याचं काय होतं? मेटाबॉलिझम वगैरे होतं. त्यानंतर हा ड्रग कुठे येतो? तर आपल्या ब्लडमध्ये येतो. मग इथून लिव्हरपर्यंत जाण्यापर्यंत आणि ब्लडमध्ये जाईपर्यंत जेवढं त्या ड्रगचं मेटाबॉलिझम होतं ना, म्हणजे ड्रग काय होतो? मेटाबोलाइज होतो, त्याला म्हणायचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम. काय म्हणायचं? फर्स्ट पास मेटाबॉलिझम. याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ड्रग हा ओरली आपण घेतो तेव्हा जास्तीत जास्त तो काय होतो? फर्स्ट पास मेटाबॉलिझम त्या ड्रगचं होतं. म्हणून इथं काय प्रश्न विचारला की ड्रग ॲडमिनिस्टर्ड टू द फॉलोइंग रूट इज मोस्ट लाईकली टू बी सब्जेक्टेड टू द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. म्हणजेच ओरली ड्रग जेव्हा घेतो आपण तर जास्तीत जास्त ड्रग काय होतो? फर्स्ट पास मेटाबॉलाइज होतो, आलं लक्षात? आणि डायरेक्टली जर ब्लडमध्ये टाकला तर त्याचं मेटाबॉलिझम व्हायचं कामच नाही. म्हणजे डायरेक्टली ब्लडमध्ये टाकता कोणत्या रूटनं टाकता येईल, इंजेक्ट करता येईल, तर तो रूट आहे IV. म्हणून या IV रूटची बायोबिलिटी काय आहे? 100% आहे. आणि हा काय होतो? लिव्हर थ्रू जात नाही, म्हणजे इट बायपासेस द फर्स्ट पास मेटाबॉलिझम, आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विच कॅरीज द हायस्ट रिस्क ऑफ ॲडवर्स अफेक्टिंग व्हायटल फंक्शन. आता बघा, तुम्हाला मी आत्ता सांगितलं की जो IV रूट आहे त्या IV रूटचं
बायोबिलिटी किती आहे 100%, म्हणजे जेवढा डोस आपण घेतला तेवढा डोस तो डायरेक्टली सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो. मग जसं याची ॲक्टिव्हिटी किंवा याचा इफेक्ट आपल्याला जास्त भेटेल तसा याचा जर डोस जास्त झाला कदाचित, किंवा याची जी 100% ब्लडमध्ये चालला म्हणल्यावर 100% ॲक्टिव्हिटी पण भेटणार आहे, पण काही ड्रगचे साईड इफेक्टसुद्धा असतात, तर याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्याला काय भेटतील, जास्त भेटतील. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की असा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन की तो काय करतो, जास्तीत जास्त ॲडवर्स इफेक्ट व्हायटल फंक्शनला होऊ शकतात त्याच्यामुळे, किंवा हायर रिस्क असते, तर तो कोणता आहे मग, तर आपण ऑप्शनमधून बघूया. बघा, पहिला इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन नाही, याची बायोबिलिटी 100% आहे का, नाही. इंट्रा थिकर इंजेक्शन याची सुद्धा बायोबिलिटी 100% नाही, पण इंट्रा व्हेनस इंजेक्शन याची बायोबिलिटी काय आहे 100%, त्यामुळं हायर रिस्क असते ॲडवर्स इफेक्टची. तर ऑप्शन नंबर 3 काय राहील, सी आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा नंतरचा क्वेश्चन, अल्कलायझेशन ऑफ युरिन हास्टन द एक्सक्रिशन ऑफ. इथं तुम्हाला एक छोटा कन्सेप्ट बघून घ्यायचा आहे किंवा छोटा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. बघा, जेव्हा युरिनचं जर तुम्ही अल्कलायनायझेशन केलं, म्हणजे युरिनची अल्कलिनिसिटी तुम्ही काय केली, वाढवली, म्हणजे युरिन आहे, युरिनची अल्कलिनिटी म्हणजे अल्कलाईन केलं तुम्ही, म्हणजे याचा अल्कली जास्त टाकलं, त्याला अल्कलायझेशन केलं, तर काय होतात माहिती आहे का, वीक ॲसिडिक ड्रग काय होतात, जास्त बाहेर एक्सक्रीट केल्या जातात. काय केल्या जातात, वीक ॲसिडिक ड्रग जास्त बाहेर एक्सक्रीट केल्या जातात. आणि तुम्ही जर युरिनची ॲसिडिटी वाढवली, युरिनची ॲसिडिटी जर वाढवली, तर वीक बेसिक ड्रग जास्त बाहेर जातात, वीक बेसिक ड्रग जास्त बाहेर एक्सक्रीट केल्या जातात. मग आता इथं तुम्हाला समजलं की जर युरिनची अल्कलिनिसिटी जर वाढवली तर ॲसिडिक ड्रग जास्त बाहेर पडतील, आणि युरिनची ॲसिडिटी जर वाढवली तुम्ही तर वीक बेसिक ड्रग बाहेर पडतील. मग इथं त्यांनी प्रश्न काय केलेला आहे, अल्कलायझेशन ऑफ युरिन, म्हणजे युरिनचं अल्कलायझेशन वाढवलं त्याच्यामुळं काय होईल मग, तर अल्कलायझेशनमुळं कोणते ड्रग होतात, वीक ॲसिडिक. मग ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं राईट आन्सर, म्हणजे वीक ॲसिडिक ड्रगचं एक्सक्रिशन काय होतं, वाढतं, जर आपण अल्कलिनिटी वाढवली युरिनची. आलं लक्षात. मग तुम्हाला जर दुसरा प्रश्न इथं तयार होतो, अल्कलिनिटीच्या जागी काय ॲसिडिटी जर वाढवली, म्हणजे ॲसिडिफाय जर केलं युरिन, तर मग कोणते ड्रग जास्त एक्सक्रीट होतील, तर वीक बेसिक ड्रग जास्त एक्सक्रीट होतील. तर हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲसिडिक युरिन जर केलं तर वीक बेसिक ड्रग एक्सक्रीट होतील, आणि बेसिसिटी जर वाढवली तर ॲसिडिक ड्रग, वीक ॲसिडिक ड्रग काय होतील, एक्सक्रीट होतील. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, मेजॉरिटी ऑफ ड्रग क्रॉसेस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन प्रायमरी बाय. बघा, कोणताही ड्रग ॲब्झॉर्ब होण्यासाठी ही जी बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे ती त्यांना काय करावं लागते, क्रॉस करावं लागते. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ द ड्रग, म्हणजे जे ड्रग आपण आपल्या शरीरामध्ये ॲडमिनिस्टर्ड करतो ओरली, मेजरली काय ओरली, तर ते ॲब्झॉर्ब कोणत्या मेथडने होतात, आलं लक्षात, अक्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन. तर ती मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो पॅसिव्ह डिफ्युजन. म्हणजे पहिलं जे ऑप्शन राहील, पॅसिव्ह डिफ्युजननेच जास्तीत जास्त ड्रग काय केले जातात, ॲब्झॉर्ब केल्या जातात. आता हे पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे नेमकं काय, तर पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे जे ड्रग आपण शरीरामध्ये घेतला तर तो हायर कॉन्सन्ट्रेशन करून लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जाणे, याला काय म्हणायचं, पॅसिव्ह डिफ्युजन. म्हणजे तो इथून काय होतो, डिफ्यूज होतो, कारण की कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट जे आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटनुसार ते काय होतो, डिफ्यूज होतो. म्हणजे इकडे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे का, मग तो काय जातो लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे, म्हणजे इकडला ड्रग इकडे काय केला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो किंवा तिथं ॲब्झॉर्ब होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाकीचे ऑप्शन बघा. फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, बघा, फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे याच्यामध्ये काय असतात, एका प्रकारचे सोल्यूट SLC कॅरियर्स असतात. बघा, सोल्यूट कॅरियर्स असतात, ट्रान्सपोर्टर, त्याला आपण ट्रान्सपोर्टर म्हणतो. तर हे ट्रान्सपोर्टर काय करतात, हे ड्रग डिफ्यूज होण्यासाठी काय करतात, फॅसिलेट करतात किंवा मदत करतात, पण विदाऊट एनर्जी. म्हणजे इथं एनर्जी काय होतं, यूज होते का, नाही. इथं पॅसिव्ह डिफ्युजन सारखंच असतं, पण फॅसिलेशन होतं याच्यामध्ये. हे जे SLC ट्रान्सपोर्ट असतात ना, ते काय करतात, थोडं फॅसिलेट करतात त्याचं डिफ्युजन. लक्षात, त्याला म्हणायचं फॅसिलेटेड डिफ्युजन. याच्यामध्ये एनर्जी यूज होत नाही. त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, तर ह्या ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं, एनर्जी यूज होते. मग तुम्हाला प्रश्न जर विचारला की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जी यूज होते किंवा नाही, तर त्याच्यामध्ये एनर्जी यूज होते, तुम्हाला येस करावं लागेल. आलं लक्षात. किंवा एनर्जी कोणत्या ट्रान्सपोर्टमध्ये किंवा कोणत्या ॲब्झॉर्प्शनच्या फिनॉमिनामध्ये यूज होते, तर तो कोणता फिनॉमिना आहे किंवा कोणती मेथड आहे, तर ती आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आलं लक्षात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशन
कडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे सुद्धा काय केलं जातं, ड्रग ट्रान्सपोर्ट केला जातो. म्हणून इथं काय होतं, एनर्जी यूज होतं. कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट ड्रग काय केला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो. पिनोसायटोसिसचा फिनोमेना जो आहे, तर हे एक व्हेसिकल तयार होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं एका प्रकारचं व्हेसिकल आहे, इथं ड्रग आहे. हा ड्रग आपल्या व्हेसिकलच्या आतमध्ये येतं. नंतर हे व्हेसिकल काय करतं, हा पूर्ण ड्रग इकडे जाऊन ट्रान्सपोर्ट करतो आणि तिथं ड्रग काय होतं, रिलीज होतं. आलं लक्षात. अशा प्रकारे ड्रग काय होतो, ट्रान्सपोर्ट होतो, म्हणजे ॲब्झॉर्ब होतो. त्याला आपण पिनोसायटोसिस म्हणतो. तुम्ही जर केवी त्रिपाठीच्या बुकमध्ये, सरांच्या बुकमध्ये जर बघितलं तर तुम्हाला भेटून जाईल. तर आपला ऑप्शन काय राहील, राईट ऑप्शन. तर ऑप्शन राहील पॅसिव्ह डिफ्युजन. मोस्टली ड्रग जे ॲब्झॉर्ब होतात तर ते कशाने होतात, बायोलॉजिकल मेम्ब्रेन कशाने क्रॉस करतात, तर पॅसिव्ह डिफ्युजननं. त्यानंतर बघा, डिफ्युजन ऑफ ड्रग अक्रॉस सेल मेम्ब्रेन. आता डिफ्युजन जे आहे, सेल मेम्ब्रेनच्या अक्रॉसमध्ये डिफ्युजन होण्यासाठी, म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या पलीकडे ड्रग हा डिफ्यूज होण्यासाठी कशावर डिपेंड आहे, किंवा कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे. खाली आपण बघूया बघा. इट इज डिपेंडेंट अपॉन द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ सेल. तर हे नाही राहणार की सेलच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीवर डिफ्युजन डिपेंड आहे का, नाही. इट इज कम्पिटेटिव्हली इनिबिटेड बाय द केमिकल रिलेटेड ड्रग्स. हे सुद्धा याचं उत्तर राहणार नाही. इज अफेक्टेड बाय एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन ऑफ ड्रग मॉलिक्यूल. हां, हे आपलं राईट आन्सर राहील. आता बघा, जे डिफ्युजन असते ना, तर डिफ्युजन हे ॲब्झॉर्प्शनसाठी महत्त्वाचं आहे. जेव्हा ड्रग डिफ्यूज होतो तेव्हाच तो ॲब्झॉर्ब होऊ शकतो. आलं लक्षात. मग कोणते ड्रग्स हे ॲब्झॉर्ब होतात, मोस्टली मी तुम्हाला सांगितलं ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. जेव्हा ड्रग हा अनआयोनाइज असतो, काय अनआयोनाइज ड्रग असतो, म्हणजेच तो लिपोफिलिक असतो, लिपिड लविंग असतो, लिपोफिलिक असतो. आणि ही जी मेम्ब्रेन आहे ही कशाची बनलेली आहे, लिपोपॉलिसॅकराइडचीच बनलेली असते. त्याच्यामुळे हे जे अनआयोनाइज ड्रग जे आहेत तर ते या मेम्ब्रेनला क्रॉस करण्यासाठी काय जातं, सोपं जातं. आलं लक्षात. किंवा ते इझिली क्रॉस करू शकतात. आलं लक्षात. म्हणजे ड्रग कसा असला पाहिजे, अनआयोनाइज असला पाहिजे. आणि ड्रग जर आयोनाइज असला तर तो कसा राहतो, आयोनाइज ड्रग हा वॉटर लविंग असतो. आलं लक्षात. म्हणजे हायड्रोफिलिक असतो. मग हायड्रोफिलिक ड्रग हे मेम्ब्रेन जास्त प्रमाणात क्रॉस करू शकतात का, नाही. त्यांना मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी म्हणजे क्रॉस करू शकत नाही सहसा. आलं लक्षात. त्यांना ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टच लागेल. इझिली डिफ्यूज होऊ शकतात का, नाही. मग हे जे डिफ्युजन आहे ते कशावर डिपेंड आहे, तर एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. जेवढा अनआयोनाइज ड्रग जास्त राहील तेवढं त्याचं डिफ्युजन जास्त. आणि आयोनाइज जर ड्रग असला तर ते त्याचं कमी काय होईल, डिफ्युजन होईल. म्हणजे डिग्री ऑफ आयोनायझेशनवर काय आहे, डिफ्युजन हे डिपेंड आहे, हे आपल्याला इथं कळून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 8वा जो प्रश्न आहे तो काय आहे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट कॅन अल्टर द ओरल ॲब्झॉर्प्शन ऑफ मेनी ड्रग. बघा विद्यार्थी मित्रांनो, गॅस्ट्रिक एम्प्टिंग हा खूप महत्त्वाचा एक मेथड आहे किंवा फिनॉमिना आहे, गॅस्ट्रिक एम्प्टिंग. लक्षात. म्हणजे आपल्या GI ट्रॅकमध्ये जे अन्न आहे ते एम्प्टी होण्यासाठी किती टाईम लागतो त्याला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम म्हणतो. मग तुम्हाला माहीत असेल की जर फूड हे जास्त प्रमाणात आपल्या GI ट्रॅकमध्ये राहिलं तर ड्रग हा जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब होणार नाही. आलं लक्षात. कारण की ड्रगला ॲब्झॉर्ब होण्यात इथं काय होईल, अडथळा होईल. आलं लक्षात. आणि जर फूड आपल्या GI ट्रॅकमध्ये नसलं तर हा जो ड्रग आहे हा लवकरात लवकर काय होईल, ॲब्झॉर्ब होईल. म्हणजे जेवढं गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम जास्त तर तेवढा ड्रग कमी ॲब्झॉर्ब होईल. आणि जर म्हणजे लवकरात लवकर जर गॅस्ट्रिक एम्प्टिंग होत असेल आणि इथं त्याला ॲब्झॉर्ब होण्यासाठी सरफेस भेटत असेल ड्रगला, तर तो ड्रग काय होतो, लवकरात लवकर ॲब्झॉर्ब होतो. आलं लक्षात. मग हे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट जे ड्रग आहेत तर ते काय आहेत, काय करतात, मोटिलिटी अल्टर करतात. मोटिलिटी. आलं लक्षात. मोटिलिटीलाच आपण गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणू शकतो. आलं लक्षात. मोटिलिटी म्हणजे की आपलं जे अन्न आहे, फूड आहे, ते लवकरात लवकर बाहेर काढणं. आलं लक्षात. मग मोटिलिटी इन्क्रीज होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. आलं लक्षात. मग हे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट काय करतात, ही जी मोटिलिटी आहे ही काय करतात, अल्टर करतात. आलं लक्षात. कमी जास्त होऊ शकते. आलं लक्षात. त्याच्यामुळे ड्रगच्या ॲब्झॉर्प्शनवर इथं काय होतं माहिती आहे का, अल्टरेशन होतं. आलं लक्षात. तर तुम्हाला ऑप्शन नंबर बी जे आहे ना ते राईट आन्सर लिहावं लागेल. अल्टरिंग गट मोटिलिटी. म्हणजे जे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग आहेत ते कशा प्रकारे अल्टर करतात, ओरल ॲब्झॉर्प्शन ऑफ मेनी ड्रग बाय अल्टरिंग द गट मोटिलिटी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसंच अँटीकोलिनर्जिक ड्रग सुद्धा आहेत, ते पण कसे अल्टर करतात, ॲब्झॉर्प्शन ऑफ मेनी ड्रग बाय अल्टरिंग द गट मोटिलिटी. ओपीएम वगैरे हे सुद्धा काय करतात, अल्टर करतात गट मोटिलिटी. त्यामुळे ॲब्झॉर्प्शन काय होऊ शकतं, अल्टर होऊ शकतं. त्यानंतर 9वा जो क्वेश्चन आहे
बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग रेफर्स टू. बघा बायोअवेलेबिलिटी म्हणजे नेमकं काय, खूप सिम्पल टर्म आहे, पेपरमध्ये खूप वेळा विचारला गेलेले आहे. तर बायो अवेलेबिलिटी म्हणजे नेमकं काय, जेवढा ड्रग आपण ॲडमिनिस्टर केला त्या ड्रगचं किती अमाऊंट किंवा किती एक्सटेंड किंवा किती त्याला आपण म्हणतो क्वांटिटी ही आपल्या ब्लडमध्ये गेली म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये गेली, त्याला काय म्हणायचं, बायो अवेलेबिलिटी म्हणायचं. बघा काय इथं 4 ऑप्शन दिलेत, मग 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन राईट आहे बघूया आपण. पर्सेंटेज ऑफ ॲडमिनिस्टर्ड डोज दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन इन अनचेंज फॉर्म. बरोबर आहे. तर बायोअवेलेबिलिटी म्हणजे काय, द पर्सेंटेज ऑफ ॲडमिनिस्टर्ड डोज, आपण जेवढा डोज ॲडमिनिस्टर केला त्याचं किती पर्सेंट ड्रग जो आहे तो आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये अनचेंज फॉर्ममध्ये गेला, त्याला म्हणायचं बायो अवेलेबिलिटी. आलं लक्षात. आणि याच्यावर एक प्रश्न निर्माण होतो की कोणत्या रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची बायो अवेलेबिलिटी ही 100 आहे, तर ती IV रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची बायो अवेलेबिलिटी काय आहे, 100 आहे. त्यानंतर एक क्वेश्चन अजून विचारू शकतात की कोणता ड्रग हा फर्स्ट पास, कोणतं रूट जास्तीत जास्त फर्स्ट पास मेटाबॉलिझमला प्रोन होतं, तर ते आहे ओरल रूट. म्हणजे ओरल रूट म्हणजे ड्रग जर ओरल रूटने जर ड्रग घेतला तर जास्तीत जास्त त्याचं काय होतं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. आलं लक्षात. आणि बायपास कोण करतं फर्स्ट पास मेटाबॉलिझम, तर IV रूट. आलं लक्षात. आणि हे जे फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे याचा खूप छान व्हिडिओ मी कशामध्ये आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सिम्पल लँग्वेजमध्ये मी सांगितलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा जो क्वेश्चन आहे तो बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर गव्हर्निंग द ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम द इंटॅक्ट स्किन. बघा ही जी स्किन आहे किंवा स्किन आपली जी बनलेली आहे ती कशापासून बनलेली आहे, बायोलॉजिकल मेम्ब्रेन. ही एक काय आहे, बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. बायोलॉजिकल मेम्ब्रेन कशापासून बनलेली असतात, लिपोपॉलिसॅकराइड्सपासून. आलं लक्षात, लिपोपॉलिसॅकराइड्सपासून. आलं लक्षात. तर हे जे लिपिडपासून बनलेलं बायोलॉजिकल मेम्ब्रेन असतात त्यामुळं ड्रग ॲब्झॉर्ब होण्यासाठी ड्रग कशा प्रकारचा राहायला पाहिजे, लिपोफिलिक म्हणजे लिपिड फिलिक म्हणजे लिपिड लविंग असायला पाहिजे. वॉटर लविंग जर असला तर तो व्यवस्थित ॲब्झॉर्ब होणार नाही. मग इथे त्यांनी तोच प्रश्न विचारला आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर गव्हर्निंग ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम इंटॅक्ट स्किन. स्किनमधून ड्रग ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी कोणता फॅक्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर तो कोणता आहे, आता आपण 4 ऑप्शनपैकी बघूया. पहिला ऑप्शन आहे मॉलिक्युलर वेट ऑफ द ड्रग, तर हे ऑप्शन चुकीचं आहे. साईट ऑफ ॲप्लिकेशन हे सुद्धा चुकीचं आहे. लिपिड सोल्युबिलिटी ऑफ द ड्रग, तर हे ऑप्शन आहे बरोबर. लिपिड सोल्युबिलिटी जेवढी जास्त तेवढा ड्रग काय होईल, जास्त ॲब्झॉर्ब होईल. लिपिड सोल्युबिलिटी जेवढी कमी तेवढा ड्रग काय होईल, कमी ॲब्झॉर्ब होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द फॉलोइंग ॲट्रिब्यूट ऑफ अ ड्रग टेन्स टू रिड्यूस इट्स व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला हे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन रिड्यूस कशामुळं होतं हे बघण्या अगोदर नेमकं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तर ते तुम्हाला बघायचं आहे. बघा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जनरली व्ही या अल्फाबेटनं काय करतात, डिनोट करतात. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर बघा डोज ॲडमिनिस्टर्ड, जेवढा डोज आपण ॲडमिनिस्टर केलेला IV रूटने अपॉन प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग, याला आपण म्हणणार व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जेवढा डोज आपण IV रूटनं आपल्या शरीरामध्ये ॲडमिनिस्टर्ड केला त्याचा रेशिओ कोणासोबत, तर त्याच ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे प्लाझ्मामध्ये, म्हणजे रेशिओ ऑफ डोज ॲडमिनिस्टर्ड बाय IV रूट टू द प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता हे सिम्पल भाषेमध्ये आपण बघूया. बघा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय, तरी आपण आता बघितलं की काय, की डोज किती घेतो आपण शरीरामध्ये आणि त्या डोजचं किती कॉन्सन्ट्रेशन प्लाझ्मामध्ये आहे. तर हे आता बघूया, त्याच्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊया. तर विद्यार्थी मित्रांनो एक सिम्पल एक्झाम्पल आहे बघा. फॉर एक्झाम्पल आपण 1000 मिलीग्राम ड्रग काय केला आपल्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर्ड केला आणि त्याचं जे आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे, 15 मिलीग्राम पर लिटर. 1000 मिलीग्राम पर लिटर म्हणजे 1000 मिलीग्राम आपण काय केला, ॲडमिनिस्टर केला आणि त्याचं जे काय आहे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ते आहे 50 मिलीग्राम. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं काढायचं, सरळ आपण दिलेलं आहे की बाबा रेशिओ या दोघांचा, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इक्वल टू 1000 मिलीग्राम अपॉन 50 मिलीग्राम. 5 × 5 5 × 2 = 10. आलं लक्षात. हे 0 कटला म्हणजे 20 मिलीग्राम पर लिटर याचा काय राहील व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर आता हे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कशावर डिपेंड आहे किंवा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणत्या गोष्टीमुळे रिड्यूस होते हे तुम्हाला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं 4 ऑप्शन दिलेले आहे बघा. हाय लिपिड सोल्युबिलिटी, तर लिपिड सोल्युबिलिटी हाय असल्यामुळे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी होते का,
किंवा रिड्यूस होते का, तर नाही, हे चुकीचं उत्तर आहे. लो आयोनायझेशन ॲज द फिजिओलॉजिकल pH व्हॅल्यू, तर हे सुद्धा चुकीचं आहे. हाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, हे बरोबर आहे. जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय कमी. आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं प्रश्न त्यांनी तेच विचारला आहे. द फॉलोइंग ॲट्रिब्यूट्स टू द ड्रग टेन्स टू रिड्यूस इट्स व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, म्हणजे खालीलपैकी कशामुळं जे डिस्ट्रीब्युशन आहे व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन ते रिड्यूस होतं. आलं लक्षात? तर ते कशामुळं? प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. एक ध्यानात ठेवा, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी. आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नंतरचा क्वेश्चन आहे, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग इज प्रायमरीली डायरेक्टेड टू. बघा, बायो ट्रान्सफॉर्मेशन जे आहे तर ते मेजरली काय होतं, त्याच्यामुळे मेजरली काय होतं बघा, याच्यामध्ये खाली दिलेलं आहे ॲक्टिवेट द ड्रग, हे चुकीचं आहे. मेजरली हे नाही होतं, ॲक्टिवेट ड्रगचं ॲक्टिवेशन होतं, पण काही ड्रगचंच ॲक्टिवेशन होतं. आलं लक्षात? तर हे मेजरली बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे का, तर नाही, इनॲक्टिवेटेड ड्रग, तर राईट. सॉरी, इनॲक्टिवेशन ड्रग इनॲक्टिवेशन पण होतात, पण मेजरली होतात का, नाही, काहीच प्रमाणात होतात. कन्वर्ट द लिपिड सोल्युबल ड्रग इंटू नॉन लिपिड सोल्युबल मेटाबॉलिझम, हे याचं काय राहील, राईट आन्सर राहील. म्हणजे जे लिपिड सोल्युबल ड्रग्स आहेत तर त्यांचं नॉन लिपिड सोल्युबल म्हणजे वॉटर सोल्युबल ड्रगमध्ये कन्व्हर्शन करणं, हे म्हणजे काय राहील, बायो ट्रान्सफॉर्मेशन. तर मेजरली कन्व्हर्शन ऑफ लिपिड सोल्युबल ड्रग इंटू द नॉन लिपिड सोल्युबल मेटाबॉलाइड इज नोन ॲज द बायो ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 13. प्रोड्रग इज, प्रोड्रग म्हणजे नेमकं काय बघा, प्रोड्रग म्हणजे इनॅक्टिव्ह ड्रग जो ॲडमिनिस्टर केला तेव्हा त्याला काही ॲक्शन नव्हती, पण त्यानंतर तो ड्रग काय झाला, मेटाबोलाइज झाला आणि त्याच्यापासून एक ॲक्टिव्ह मेटाबोलाइट तयार झालं आणि हा ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आपल्याला काय देईल, ॲक्शन देईल. आलं लक्षात? तर असे जे ड्रग्स आहेत तर त्या ड्रग्सला काय म्हणायचं, प्रोड्रग. अगोदर तो प्रोड्रग असतो म्हणजे तो असतो इनॅक्टिव्ह. लक्षात? हा प्रोडक्ट काय असतो, इनॅक्टिव्ह. त्यानंतर त्याचं काय होतं, मेटाबॉलिझम. त्यानंतर मेटाबॉलिझमपासून काय तयार होतं, एक ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार होतो. आलं लक्षात? आणि हा मेटाबॉलाइट जो आहे तो आपल्याला काय देतो, ॲक्शन देतो. आलं लक्षात? म्हणजे इनॅक्टिव्ह ड्रग जे आहे ते आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार होतं ना, तशा इनॅक्टिव्ह ड्रगला काय म्हणायचं, प्रोड्रग म्हणायचं. इथं खाली डेफिनेशन चारपैकी नेमकं आहे काय, प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय, द प्रोटोटाइप ऑफ द मेंबर ऑफ क्लास ऑफ ड्रग, तर हे राहणार नाही, हे चुकीचं उत्तर आहे. द ओल्डेस्ट मेंबर ऑफ क्लास ऑफ ड्रग, हे सुद्धा चुकीचं राहील. द इनॅक्टिव्ह ड्रग दॅट इज ट्रान्सफॉर्म इन द बॉडी टू ॲन ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट, तर राईट, हे काय राहील, राईट आन्सर राहील आपलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन कॅन बी अ कॉज ऑफ, म्हणजे मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन जर झालं म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये कोणताही ड्रग गेल्याच्या नंतर त्याचं मेटाबॉलिझम करण्याचं काम कोणाचं राहतं, जे मायक्रोझोमल एन्झाईम्स आहेत आपल्या लिव्हरमध्ये, त्या लिव्हरमधल्या एन्झाईमचं काम काय राहतं, मेटाबॉलिझम करणं. मग या लिव्हरमधल्या एन्झाईमची जर ॲक्टिव्हिटी वाढली त्याला आपण म्हणतो एन्झाईम इंडक्शन. आलं लक्षात? म्हणजे ॲक्टिव्हिटी त्यांची वाढवली, तर ॲक्टिव्हिटी वाढवल्यामुळे नेमकं काय होऊ शकतं, तर त्यांची जर ॲक्टिव्हिटी वाढवली तर आपल्या शरीरामध्ये जो ड्रग आहे तो लवकर मेटाबॉलाइज होईल, कारण की या मायक्रोझोमल एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय झालेली, वाढलेली, त्यांचं इंडक्शन झालं आहे. मग ड्रग आपल्या शरीराच्या बाहेर लवकरात लवकर पडेल, त्यामुळे आपल्याला ॲक्शन भेटेल का, नाही. आलं लक्षात? मग आता इथं बघा, या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्येच लपलेलं आहे की मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन कॅन बी अ कॉज ऑफ. मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन जर झालं तर त्याच्यामुळे नेमकं होऊ काय शकतं, टॉलरन्स होऊ शकतं, तर बरोबर आहे. कारण की ड्रग जसंही आपण शरीरामध्ये घेईल त्याचं फास्ट मेटाबॉलिझम होईल, ड्रग बाहेर काय होईल, एक्सिड होईल, म्हणजे आपल्याला ॲक्शन भेटेल का, नाही. मग ड्रगचं काय होईल, निर्माण, टॉलरन्स निर्माण होईल, म्हणजे ऑप्शन नंबर ए काय राहील आपलं, राईट आन्सर. त्यानंतर बघा, द लोडिंग डोज ऑफ द ड्रग इज गव्हर्न बाय इट्स. लोडिंग डोज हा नेमका कशावर डिपेंड असतो हे आपल्याला खालीलपैकी सांगायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं आता ते बघण्या अगोदर लोडिंग डोज म्हणजे नेमकं काय, कोणताही ड्रग पहिल्यांदा ॲडमिनिस्टर करताना इनिशियली जो हाय डोस दिला जातो मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी, त्याला काय म्हणायचं, लोडिंग डोज म्हणायचं. मग लोडिंग डोज हा कशावर डिपेंड असतो, तर तो असतो ऑप्शन नंबर सी, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, म्हणजे डिस्ट्रीब्युशनवर. आलं लक्षात? लोडिंग डोज कशावर डिपेंड असतो, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर. आता हे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेवढा ड्रग आपण शरीरामध्ये घेतला त्याचा रेशिओ कोणासोबत, आपल्या प्लाझ्मामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि जो ड्रग आपल्या प्लाझ्मामध्ये आहे तोच आपल्याला काय देईल, ॲक्टिव्हिटी देईल किंवा ॲक्शन देईल. आलं लक्षात? मग व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, आपल्या शरीरामधले जे वेगवेगळे टिश्यूज आहेत त्या टिश्यूमध्ये ड्रग डिस्ट्रीब्यूट होणं, आणि जेवढं ड्रग टिश्यूमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल तेवढं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय राहत असतं, कमी राहत असतं, आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय राहत असतं, जास्त राहत असतं. आलं लक्षात?
तर आपल्याला इथं काय बघायचं आहे, लोडिंग डोज ऑफ ड्रग इज गव्हर्न बाय इट्स, ते कशावर डिपेंड आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. त्यानंतर बघा, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इंट्रामस्क्युलर रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता IM रूटचं जे मेजरली कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे काय, की फक्त ऑइली सोल्युशन त्याच्याद्वारे देऊ शकतो आपण, म्हणजे ऑइली इंजेक्शन या रूटद्वारे दिल्या जातात किंवा देऊ शकतो, हे याचा मेजर काय आहे, ॲडव्हान्टेज आहे. मग ऑप्शनपैकी आपण बघूया, ऑप्शन नंबर बी काय आहे राईट आन्सर, ऑइली सोल्युशन्स कॅन बी इंजेक्टेड. आलं लक्षात, ऑइली इंजेक्शन आपण इंट्रामस्क्युलर रूटद्वारे देऊ शकतो, हा याचा मेजर ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन रिलेट्स. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे खालीलपैकी व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन संबंधित काय आहे ते बघूया आता आपण. सिंगल टू अ डेली डोज ऑफ ॲडमिनिस्टर्ड ड्रग हे का नाही, अँड ॲडमिनिस्टर्ड डोज टू द बॉडी वेट हे आहे का नाही, द अनचेंज ड्रग रिचिंग द सिस्टमिक सर्क्युलेशन हे आहे का नाही, द अमाऊंट ऑफ ड्रग इन द बॉडी टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन द प्लाझ्मा हे आहे आपलं राईट आन्सर. मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, द टर्म बायोट्रान्सफॉर्मेशन इन्क्ल्यूड. बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नेमकं काय हे आता आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. तर बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं काय, की एका केमिकल फॉर्ममधून ड्रग हा दुसऱ्या केमिकल फॉर्ममध्ये किंवा जाणे, अल्टरेशन होणे ड्रगचं एका केमिकल फॉर्ममधून दुसऱ्या केमिकल फॉर्ममध्ये, याला काय म्हणायचं, बायोट्रान्सफॉर्मेशन. बघा मग हे चारपैकी पहिला आन्सर राहील का, अक्युमुलेशन ऑफ सबस्टन्स इन द फॅट टिश्यू हे राहील का, नाही. बाइंडिंग ऑफ सबस्टन्स विथ प्लाझ्मा प्रोटीन हे सुद्धा राहणार नाही. अक्युमुलेशन ऑफ सबस्टन्स इन द टिश्यू हे सुद्धा राहणार नाही. मग कोणतं राहील, प्रोसेस ऑफ फिजिओलॉजिकल अँड केमिकल अल्टरेशन ऑफ ड्रग इन द बॉडी, याला आपण म्हणतो बायोट्रान्सफॉर्मेशन, यालाच म्हणायचं मेटाबॉलिझम. आलं लक्षात. मेटाबॉलिझममध्ये नेमकं होतं काय, ड्रगची ॲक्टिव्हिटी काय होतं, म्हणजे इनॅक्टिवेट केलं जातं. काही ड्रग प्रोड्रग जे आहेत ते ॲक्टिवेटसुद्धा केल्या जातात बायोट्रान्सफरमुळे, काही ड्रग इनॅक्टिवेटसुद्धा केल्या जाते. पण मोस्ट ऑफ द ड्रग जे आहेत ते लिपिड सोल्युबल असतात अगोदर, आणि त्यांचं एक्सक्रिशन करण्यासाठी मेटाबॉलिझम होणं जरुरीचं असते. आणि मेटाबॉलिझम झालं की ड्रग काय होतो, वॉटर सोल्युबल. आणि वॉटर सोल्युबल ड्रग कसा असतो, आयोनाइज. आणि आयोनाइज ड्रगच आपल्या शरीराच्या बाहेर काय करू शकतात, बाहेर म्हणजे एक्सक्रीट होऊ शकतात. आलं लक्षात. अनआयोनाइज ड्रग जे असतात ते लिपिड सोल्युबल असतात, ते होतात आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब. आणि जे वॉटर सोल्युबल असतात ते असतात आयोनाइज, आणि ते होतात एक्सक्रीट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हाफ लाईफ हाफ इज अ टाईम रिक्वायर्ड टू. खूप बेस्ट किंवा खूप चांगला काय आहे, एक टॉपिक आहे किंवा कन्सेप्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला सर्वांना हे व्यवस्थित समजून सांगतो. बघा, हाफ लाईफ म्हणजे नेमकं काय, तर याचं एक उदाहरण बघू आपण. हाफ लाईफ म्हणजे अगोदर त्याची डेफिनेशन बघू, की आपल्या शरीराच्या बाहेर किंवा आपल्या शरीरामध्ये ड्रग्ज जेव्हा आपण घेतो त्याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन त्या डोस जो घेतलेला आहे त्याच्या हाफपर्यंत रिड्यूस होण्याला जो टाईम लागतो त्याला म्हणायचं हाफ लाईफ. आता याचं एकदम बेस्ट एक्झाम्पल जे आहे बघा, एक ड्रग आहे 100 मिलीग्राम ड्रग आपण काय घेतला आपल्या शरीरामध्ये काय केला, ॲडमिनिस्टर्ड केला. त्या ड्रगची हाफ लाईफ काय आहे, 15 मिनिट आहे. आलं लक्षात. म्हणजे नेमकं काय, त्याची हाफ लाईफ 15 मिनिट आहे म्हणजे नेमकं काय, तर हा 100 मिलीग्राम ड्रग जो आपल्या शरीरामध्ये घेतलेला आहे, 15 मिनिटानंतर आपल्या शरीरामध्ये फक्त किती ड्रग राहील, तर 50 मिलीग्राम ड्रग राहील. त्याला काय म्हणायचं, हाफ लाईफ. आता पहिले 15 मिनिटं झाले म्हणजे आपल्या शरीरामध्ये फक्त 50 मिलीग्राम ड्रग राहिला. मग नंतर डबल 15 मिनिट झाले म्हणजे 15 आणि 15 नंतर अर्ध्या तासानंतर, 15 आणि 15 म्हणजे 30 मिनिट झाले. अर्ध्या तासानंतर याच्यापैकी हाफ ड्रग बाहेर पडेल, म्हणजे 50/2 म्हणजे 25 मिलीग्रामच ड्रग राहील. म्हणजे 30 मिनिटांनंतर किती राहील, 25 मिलीग्राम. आता 30 मिनिटात 25 मिलीग्राम ड्रग आपल्या शरीरामध्ये राहिला. त्याच्यानंतर अजून 15 मिनिटं, त्याचा हाफ लाईफ काय आहे 15 मिनिटं, म्हणजे अजून 15 मिनिटं ॲड करा म्हणजे 45 मिनिटानंतर. आलं लक्षात. 30 मिनिटं अगोदर झाले, आता अजून 15 मिनिटं झाले, 45 मिनिटानंतर याच्यामधला सुद्धा हाफ ड्रग काय होईल, शरीराच्या बाहेर पडेल. म्हणजे हाफच ड्रग राहील, म्हणजे 12.5 ड्रग राहील 45 मिनिटानंतर. हा जो फिनॉमिना आहे हाफ लाईफचा, म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हाफपर्यंत रिड्यूस होण्यासाठी जेवढा टाईम लागतो ना, त्याला म्हणायचा हाफ लाईफ. सिम्पल म्हणजे एक्झाम्पलला मी तुम्हाला इथं काय केलेलं आहे, शिकवलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. बघा मग खालील ऑप्शनपैकी आपण हाफ लाईफमध्ये म्हणजे हाफ लाईफ म्हणजे नेमकं काय ते बघूया. चेंज द अमाऊंट ऑफ ड्रग इन प्लाझ्मा बाय हाफ ड्युरिंग इलिमिनेशन. बरोबर आहे, हे आपलं राईट आन्सर राहील. आलं लक्षात. व्हॉट डज ॲफिनिटी मीन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळा पेपरमध्ये प्रश्न आले तर ॲफिनिटी म्हणजे काय. बघा, कोणताही ड्रग त्याची ॲक्शन देण्यासाठी त्याला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या टिश्यूजवर, आपल्या शरीरामध्ये जे रिसेप्टार्स आहेत त्या रिसेप्टारवर काय होणं, बाइंड होणं. आलं लक्षात, हे गरजेचं असतं. मग कोणताही ड्रग त्याची ॲबिलिटी की तो त्या रिसेप्टारवर बाइंड होऊ शकतो
आलं लक्षात, बाइंड झाला पाहिजे. या बाइंड होण्याच्या ॲबिलिटीला काय म्हणतात, ॲफिनिटी म्हणतात. काय म्हणतात, ॲफिनिटी. याला काय म्हणायचं, ॲफिनिटी. कोणताही ड्रग जो आहे त्याचे ॲक्शन देण्यासाठी त्याला अगोदर बाइंड व्हावं लागतं. मग बाइंड होण्याची जी ॲबिलिटी आहे ना त्याची, त्याला म्हणायचं ॲफिनिटी. आलं लक्षात. आणि बाइंड झाल्याच्या नंतर ड्रग त्याचा फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स देईल आणि ती रिस्पॉन्स देण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला म्हणायचं इफिकसी. त्याला म्हणायचं इफिकसी. तर हे दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहे. व्हॉट डज ॲफिनिटी मीन्स, याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 4 ऑप्शनपैकी शोधायचं आहे. ते बघा. पहिलं ऑप्शन काय आहे, मेजर ऑफ हाऊ टाईटली अ ड्रग बाइंड टू द प्लाझ्मा प्रोटीन. मी प्रोटीन सांगितलं का, नाही, मी रिसेप्टर सांगितलं. आलं लक्षात. अ मेजर ऑफ हाऊ टाईटली अ ड्रग बाइंड टू द रिसेप्टर, बरोबर आहे. म्हणजे किती टाईटली तो ड्रग त्या रिसेप्टरवर बाइंड होऊ शकतो. आलं लक्षात. ही जी बाइंड होण्याची ॲबिलिटी आहे ना त्याला म्हणायचं ॲफिनिटी. त्याला म्हणायचं ॲफिनिटी. त्यानंतर बघा, अॅन ॲगोनिस्ट इज द सबस्टन्स दॅट. आता ॲगोनिस्ट म्हणजे काय, आता तुम्हाला ॲफिनिटी माहिती आहे, कोणताही ड्रग रिसेप्टरवर काय होतो, बाइंड होतो. ती जी ॲबिलिटी आहे त्याची त्याला म्हणायचं ॲफिनिटी. पण तो ड्रग बाइंड होणे आणि त्याच्यानंतर फार्माकोलॉजिकल चेंजेस होणे, म्हणजे काहीतरी फंक्शन, काहीतरी रिस्पॉन्स आपल्याला भेटणे किंवा आपल्याला फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स भेटणे. जो रिस्पॉन्स आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे बायोमॉलिक्युल्स आहेत, आलं लक्षात, म्हणजे जसं की आता ॲसिटिल कोलिन हे जे आहे न्यूरोट्रान्समीटर, तो रिलीज झाल्यानंतर जे ॲक्शन्स आपल्याला भेटतात, तसे ॲक्शन जर कोणता ड्रग त्या रिसेप्टरवर बाइंड झाल्याच्या नंतर देत असेल तर त्याला म्हणायचं ॲगोनिस्ट. मग कोणाचा ॲगोनिस्ट, ॲसिटिल कोलिनचा ॲगोनिस्ट म्हणा, म्हणजे कोलिनर्जिक ॲगोनिस्ट म्हणता येईल. मग आपल्याला सोप्या भाषेत जर समजायचं असलं तर काय, तर कोणताही ड्रग जर रिसेप्टरवर बाइंड होत असेल, बाइंड होत झाल्याच्या नंतर आपल्याला तो जर काही इफेक्ट देत असेल तर त्याला म्हणायचं ॲगोनिस्ट. आता बघा काय 4 पैकी ऑप्शनपैकी काय आहे, ॲगोनिस्ट म्हणजे नेमकं काय, इंटरॅक्ट विथ द रिसेप्टर विदाउट प्रोड्युसिंग इफेक्ट, म्हणजे प्रोड्यूस इफेक्ट करणार नाही असं होईल का, नाही, हे चुकीचं आहे. इंटरॅक्ट विथ द रिसेप्टर अँड इनिशिएट द चेंजेस इन सेल फंक्शन प्रोड्युसिंग द व्हेरियस इफेक्ट, बरोबर आहे. काही सेलचं फंक्शनसुद्धा ते काय करू शकतो, चेंजेस करू शकतो ड्रग तो, आणि वेगवेगळे इफेक्टसुद्धा प्रोड्यूस करू शकतो. आलं लक्षात. त्याला म्हणायचं ॲगोनिस्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, if an agonist can produce a maximal effect and has a high efficacy is called as. बघा, जेव्हा एखादा ॲगोनिस्ट हा रिसेप्टरवर बाइंड तर होतो, पण बाइंड झाल्यानंतर जास्तीत जास्त मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी देतो, त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं फुल ॲगोनिस्ट. त्याला काय म्हणायचं, फुल ॲगोनिस्ट. फॉर एक्झाम्पल, आता हे ॲसिटिल कोलिन आहे, ACH, हा काय आहे, आपल्या शरीरामधला न्यूरोट्रान्समीटर. याची ॲक्टिव्हिटी, याची ॲक्शन आपल्याला आपल्या शरीरामध्ये रिलीज झाल्याच्यानंतर जी भेटते, तशीच ॲक्शन, मॅक्झिमम ॲक्शन जर एखादा ड्रग आपल्याला देत असेल तर त्याला काय म्हणायचं, ॲगोनिस्ट म्हणायचं. कोणाचा ॲगोनिस्ट, या ॲसिटिल कोलिनचा. आलं लक्षात. त्यानंतर बघा, इफ अन ॲगोनिस्ट कॅन प्रोड्यूस द सब मॅक्झिमल इफेक्ट अँड हॅज अ मोर इफिकसी, मॉडरेट इफिकसी इज कॉल्ड ॲज. बघा, एखादा जो ॲगोनिस्ट आहे तो काय होतो, रिसेप्टरवर बाइंडसुद्धा होतो, पण मॉडरेट ॲक्टिव्हिटी देतो, म्हणजे मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी देत नाही. आलं लक्षात. तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं आहे पार्शियल ॲगोनिस्ट. आता पार्शियल ॲगोनिस्ट जे आहे, तर याचं मी पुन्हा एकदा तुम्हाला डेफिनेशन सांगतो, कारण की खूप ठिकाणी किंवा खूप वेळेस हे जे आहे हे कन्फ्यूज होतं आपल्याला. तर मी 2 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो पार्शियल ॲगोनिस्ट म्हणजे नेमकं काय. तर पार्शियल ॲगोनिस्ट म्हणजे असे ॲगोनिस्ट किंवा असे सबस्टन्स की ते काय होतात, रिसेप्टरवर बाइंड होतात, पण मॉडरेट ॲक्टिव्हिटी दाखवतात. मॉडरेट ॲक्टिव्हिटी दाखवतात, पण जो फुल ॲगोनिस्ट आहे ना, त्याच्या ॲक्शन हा काय करतो, अँटागोनाइज करतो. आलं लक्षात. म्हणजे इट प्रोड्यूस द सब मॅक्झिमल इफेक्ट बट अँटागोनाइज द ॲक्शन ऑफ फुल ॲगोनिस्ट. त्याला काय म्हणायचं, पार्शियल ॲगोनिस्ट म्हणायचं. आणि ही डेफिनेशन कशामध्ये दिलेली आहे, KD त्रिपाठी सरांच्या बुकमध्ये दिलेली आहे. आलं लक्षात. म्हणजे दीज आर द सबस्टन्स दॅट प्रोड्यूस द सब मॅक्झिमल इफेक्ट बट अँटागोनाइज द ॲक्शन ऑफ फुल ॲगोनिस्ट. त्याला म्हणायचं पार्शियल ॲगोनिस्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक इन्व्हर्स ॲगोनिस्ट म्हणून एक टर्म आहे. ती इन्व्हर्स ॲगोनिस्ट टर्म सुद्धा खूप वेळा आलेली आहे. हे इन्व्हर्स ॲगोनिस्ट म्हणजे काय, हे इन्व्हर्स ॲगोनिस्ट काय करतात, ॲक्टिवेट रिसेप्टर टू प्रोड्यूस द इफेक्ट अपोजिट टू दॅट ऑफ ॲगोनिस्ट. म्हणजे ॲगोनिस्टचा जो इफेक्ट आहे, आलं लक्षात, ॲगोनिस्टचा जो इफेक्ट आहे तो काय करतात, हे अँटागोनाइज करतात. मग आपल्याला वाटेल की हे अँटागोनिस्ट आहेत का, अँटागोनिस्ट सारखेच आहेत हे, पण त्यांना काय म्हणायचं, इन्व्हर्स ॲगोनिस्ट. आलं लक्षात. म्हणजे हे सबस्टन्स आहेत की ते काय करतात, रिसेप्टर ॲक्टिवेट करतात, पण ॲगोनिस्टचे अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करतात. त्याला म्हणायचं इन्व्हर्स ॲगोनिस्ट. आलं लक्षात. आणि जनरली जे अँटागोनिस्ट असतात ते डायरेक्ट रिसेप्टर ब्लॉक करत असतात, ॲक्टिवेट करत नाहीत. काय करतात, ब्लॉक करत असतात. तर हा जो डिफरन्स आहे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा,
अँड अँटागोनिस्ट इज द सबस्टन्स दॅट. आता अँटागोनिस्ट म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा. आता याच्यात सुद्धा आपण बघू. अँटागोनिस्ट म्हणजे असा सबस्टन्स की तो काय करतो, रिसेप्टरवर बाइंड तर होतो पण दुसऱ्या जे ॲगोनिस्ट आहेत त्यांना त्यांची ॲक्टिव्हिटी दाखवू देत नाही. म्हणजे त्यांची म्हणजे इनडायरेक्टली त्यांची ॲक्टिव्हिटी, ॲगोनिस्टची ॲक्टिव्हिटी त्यांनी काय केली, ब्लॉकच केली. आलं लक्षात. यांना काय म्हणायचं, अँटागोनिस्ट. मग इथं आपण चारपैकी ऑप्शन बघूया. बाइंड टू द रिसेप्टर अँड इनिशिएट द चेंजेस इन द सेल फंक्शन अँड प्रोड्युसिंग द मॅक्झिमल इफेक्ट. नाही, याला आपण ॲगोनिस्ट म्हणतो. बाइंड टू द रिसेप्टर अँड इनिशिएट द चेंजेस इन द सेल फंक्शन प्रोड्यूस द सब मॅक्झिमल इफेक्ट. हे सुद्धा नाही, याला आपण पार्शियल ॲगोनिस्ट म्हणतो. नंतर इंटरॅक्ट विथ द प्लाझ्मा प्रोटीन अँड डझंट प्रोड्यूस एनी इफेक्ट. हे सुद्धा नाही. चौथा ऑप्शन आहे बाइंड टू द रिसेप्टर विदाउट डायरेक्टली अल्टरिंग देअर फंक्शन. बरोबर आहे. बाइंड होतात रिसेप्टरला पण त्या रिसेप्टरचं फंक्शन अल्टर होऊ देतात का, नाही. पण त्या रिसेप्टरवर ॲक्ट झाल्याच्या नंतर, ॲगोनिस्ट ॲक्ट झाल्याच्यानंतर जे ॲक्शन आपल्याला भेटणार होत्या ते ॲक्शन होऊ देत नाही. म्हणून त्या ॲगोनिस्टच्या ॲक्टिव्हिटी आणि ॲक्शन काय केल्या, यानं ब्लॉकच केल्या. म्हणजे त्याच्या अपोजिटच ॲक्शन प्रोड्यूस होईल ना, आलं लक्षात. म्हणून याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं अँटागोनिस्ट. तर अशा प्रकारे आपण आता अँटागोनिस्ट, ॲगोनिस्ट, ॲफिनिटी, इफिकसी, इन्व्हर्स ॲगोनिस्ट, पार्शियल ॲगोनिस्ट हे सर्व टर्म्स काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. त्यानंतर बघा, what term is used to describe the more gradual decrease in responsiveness the drug taking day or week to develop. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये ड्रग घेतो, ड्रग रिपीटेडली ॲडमिनिस्टर करतो, पण असा काही टाईम येतो किंवा अशा काही दिवसानंतर की त्या ड्रगची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला भेटत नाही. आलं लक्षात. मग त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी भेटत का नाही, तर ती कशामुळे भेटत नाही की त्या ड्रगला आपलं काय निर्माण झालेलं आहे, टॉलरन्स निर्माण झालेला आहे. आलं लक्षात. म्हणजे कोणती टर्म त्यासाठी यूज करायची, तर टॉलरन्स म्हणजेच ही टर्म आहे. व्हॉट टर्म इज यूज टू डिस्क्राईब द मोर ग्रॅज्युअल डिक्रीज इन द रिस्पॉन्सिव्हनेस द ड्रग टेकिंग डेज ऑर वीक टू डेव्हलप. म्हणजे डेव्हलप होण्यासाठी खूप जास्त म्हणजे दिवस लागतात, आलं लक्षात, किंवा महिनेही लागू शकतात. म्हणजे जेव्हा आपण ड्रग आपल्या शरीरामध्ये रिपीटेडली ॲडमिनिस्टर करतो, पण रिपीटेडली ॲडमिनिस्टर करून काही दिवसानंतर आपण या ड्रगची आपल्याला ॲक्टिव्हिटी भेटत नाही किंवा ॲक्शन भेटत नाही, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं टॉलरन्स. आलं लक्षात. आता इथं 4 ऑप्शन्स इथं दिलेले आहेत बघा. आयडिओसिंक्रेसी म्हणजे काय, याला आपण डायरेक्टली ड्रग एलर्जी म्हणू शकतो. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा ड्रग आपण रिपीटेडली ॲडमिनिस्टर करतो पण आपल्या शरीराच्या बाहेर तो ड्रग काय होत नाही, एक्सक्रीट होत नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते काय होतो, क्युम्युलेट होतो, म्हणजे साचतो. आणि त्याच्यापासून जे टॉक्झिक इफेक्ट म्हणजे वाईट इफेक्ट भेटतात त्याला काय म्हणायचं, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणायचं. अच्छा, टॉलरन्स आपण आत्ताच बघितलं की रिपीटेडली ड्रग ॲडमिनिस्टर करून सुद्धा आपल्याला जर ॲक्टिव्हिटी भेटत नसेल आणि हे डेव्हलप होण्यासाठी जर टाईम लागत असेल त्याला म्हणायचं टॉलरन्स. आणि शेवटचा आहे टॅकीफायलायसिस. आता टॅकीफायलायसिस म्हणजे काय, तर टॅकीफायलायसिस म्हणजे ॲक्यूट टॉलरन्स. म्हणजे ड्रग घेतला आणि हे टॉलरन्स निर्माण होण्यासाठी जास्त दिवसही लागत नाही, काही मिनिटात किंवा काही दिवसातच ते टॉलरन्स निर्माण होते, त्याला म्हणायचं टॅकीफायलायसिस. हे एका प्रकारचं ॲक्यूट टॉलरन्सच आहे. हे काय एका प्रकारचं टॉलरन्सच आहे, पण हे डेव्हलप होण्यासाठी जास्त टाईम लागत नाही, त्याला म्हणायचं टॅकीफायलायसिस. त्यानंतर बघा, व्हॉट टर्म इज यूज टू डिस्क्राईब द डिक्रीज इन रिस्पॉन्सिव्हनेस टू द ड्रग विच डेव्हलप्स इन द फ्यू मिनिट्स. बरोबर आहे. टॉलरन्स डेव्हलप होतं पण काही मिनिटातच डेव्हलप होतं, तर त्याला कोणती टर्म आपण यूज करू, तर ती आहे कोणती टर्म, तर ती आहे टॅकीफायलायसिस. टॅकीफायलायसिस याला ॲक्यूट टॉलरन्स म्हणतात. बातच टॉलरन्स निर्माण होतं, बातच आपल्याला ॲक्टिव्हिटी भेटत नाही ड्रग ॲडमिनिस्टर करताना, आलं लक्षात, त्याला म्हणायचं टॅकीफायलायसिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ टू ड्रग विथ द सेम इफेक्ट टेकन टुगेदर प्रोड्यूस अन इफेक्ट दॅट इज इक्वल इन मॅग्निट्यूड टू द सम ऑफ द इफेक्ट ऑफ द ड्रग गिवन इंडिव्हिज्युअली इज कॉल्ड ॲज. 2 ड्रग जर आपण एकत्र गेले तर त्या 2 ड्रगची ॲक्टिव्हिटी आपल्याला त्यांच्या बेरजे एवढी भेटते. म्हणजे एका ड्रगची ॲक्टिव्हिटी 2 आहे, दुसऱ्या ड्रगची पण 2 आहे, ते 2 कॉम्बिनेशनमध्ये घेतले तर त्यांची ॲक्टिव्हिटी आपल्याला किती भेटायला पाहिजे, 4 भेटायला पाहिजे. आणि 4 जर भेटली तर त्या इफेक्टला म्हणायचं ॲडिटिव्ह इफेक्ट. म्हणजे या दोघांची ॲक्टिव्हिटी काय होईल, ॲड होईल, आलं लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ॲसिक्लोफिनॅक हा काय आहे, एक पेन किलर आहे. ॲसिक्लोफिनॅक ॲनाल्जेसिक म्हणतो आपण, आहे ना. ॲसिक्लोफिनॅक सोबत जर पॅरासिटामॉल आपण घेतलं तर ॲसिक्लोफिनॅक आपल्याला ॲक्टिव्हिटी कोणती देणार आहे, ॲनाल्जेसिक म्हणजे आपलं दुखणं बंद करणार. आणि पॅरासिटामॉल कोणती ॲक्टिव्हिटी देणार, अँटीपायरेटिक म्हणजे आपली ताप कमी होणार. म्हणजे आपल्याला दोन्ही ॲक्टिव्हिटी भेटला. म्हणजे या दोघांची काय झालं, ॲक्टिव्हिटी ॲड झाली, म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲडिटिव्ह इफेक्ट, आलं लक्षात. तर ऑप्शन नंबर 3 आपलं काय राहील, ॲडिटिव्ह इफेक्ट राहील. त्यानंतर व्हॉट डज द टर्म पोटेन्शिएशन मीन्स. म्हणजे 2 ड्रग जर आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतले, हे 2 आणि 2, तर हे एकूण एकाची जर काय वाढवतील, ॲक्शन्स वाढवतील, आलं लक्षात. तर याला काय म्हणायचं, याला म्हणायचं पोटेन्शिएशन. म्हणजे याच्यामध्ये आपण 4 ऑप्शनपैकी बघूया. क्युम्युलेटिव्ह ॲबिलिटी ऑफ ड्रग होईल का नाही, हायपर सेन्सिटिव्ह ड्रग होईल का नाही, फास्ट टॉलरन्स डेव्हलपिंग होईल का नाही, इंटेन्सिव्ह इन्क्रीज ऑफ ड्रग इफेक्ट ड्यू टू देअर कॉम्बिनेशन. बरोबर आहे.
ड्रगचा इफेक्ट काय होईल, इंटेन्सिव्हली इन्क्रीज होईल आणि यालाच काय म्हणायचं, पोटेन्शिएशन. पोटेन्शिएशन म्हणजे इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी. त्यानंतर तिसरा जो आपला 29वा जो क्वेश्चन आहे, टेरॅटोजेनिक ॲक्शन म्हणजे नेमकं काय. बघा, टेरॅटोजेनिक ॲक्शन म्हणजे काय, जेव्हा कोणतीही स्त्री ही प्रेग्नंट राहतं, तिच्या गर्भामध्ये जे बाळ राहतं, आलं लक्षात, ते जे बाळ असतं त्या बाळाला त्या स्त्रीने प्रेग्नंट असताना जर कोणते ड्रग घेतले किंवा कोणतं मेडिसिन घेतलं, त्या मेडिसिनपासून त्या बाळाला जो धोका असतो किंवा धोके निर्माण होतात किंवा वेगवेगळ्या ॲबनॉर्मॅलिटी निर्माण होतात, त्या ॲबनॉर्मॅलिटीला काय म्हणायचं, टेरॅटोजेनिसिटी म्हणायचं किंवा टेरॅटोजेनिक ॲक्शन म्हणायचं. आलं लक्षात. तर टेरॅटोजेनिक ॲक्शन तुम्हाला व्यवस्थित समजलं. बघा, टॉक्सिक ॲक्शन ऑन लिव्हर आहे का, नाही. निगेटिव्ह ॲक्शन ऑन द फिटस कॉझिंग फिटल माल फॉर्मेशन, बरोबर आहे. निगेटिव्ह ॲक्शन्स, चांगले ॲक्शन भेटतील का त्या ड्रगचे त्यांच्या याच्यावर, शरीरावर, नाही. कोणाच्या, त्या फिटसच्या बाळाच्या नाही. तर निगेटिव्ह ॲक्शन्स भेटतील म्हणजे वाईट परिणाम होतील, त्याला काय म्हणायचं, टेरॅटोजेनिसिटी. आलं लक्षात. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, हे जे फोकोमेलिया आहे, आलं लक्षात. त्यानंतर याला अब्सेन्स ऑफ लिम्स म्हणतो. त्यानंतर क्लेफ्ट पॅलेट, काय क्लेफ्ट पॅलेट, हे कशा प्रकारचे, हे काय आहेत, तर हे आहेत टेरॅटोजेनिक इफेक्ट. त्यानंतर थेरॅपेटिक इंडेक्स म्हणजे काय, थेरॅपेटिक इंडेक्स म्हणजे मेजर ऑफ सेफ्टी. म्हणजे आपण जो ड्रग एखाद्या वेळेस समजा एखादा ड्रग नवीन तयार केला, तर तो ड्रग किती प्रमाणात सेफ आहे किंवा किती प्रमाणात टॉक्सिक आहे हे मेजर करण्याच्या मेथडला किंवा मेजर करण्यासाठी थेरॅपेटिक इंडेक्स काय करतात, यूज करतात. आलं लक्षात. बघा काय, तर रेशिओ यूज टू इव्हॅल्युएट द सेफ्टी अँड युजफुलनेस ऑफ ड्रग फॉर इंडिकेशन, बरोबर आहे. तो ड्रग किती युजफुल आहे तर किंवा किती सेफ आहे किंवा किती इफेक्टिव्ह आहे ते मेजर करण्यासाठी काय यूज करतात, थेरॅपेटिक इंडेक्स काय करतात, यूज करतात. आलं लक्षात. याला आपण काय म्हणतो, ED50/LD50 म्हणजे इफेक्टिव्ह डोज अपॉन लिथल डोज. आलं लक्षात. म्हणजे किती एखाद्या ड्रगचा आपण डोज जर घेतला तर त्या डोजच्या 50% मॅक्झिमम म्हणजे मिनिमम 50%मध्ये 50% पर्सन्समध्ये, पेशंटमध्ये हा ड्रग इफेक्टिव्ह असला पाहिजे, त्याला काय म्हणायचं, ED50. आणि तोच ड्रग आहे, तो जर 50% ड्रग म्हणजे पेशंटमध्ये जर लिथल असला तर त्याला LD50 म्हणायचं. आणि या दोघांचा जो रेशिओ आहे ना त्याला म्हणायचं थेरॅपेटिक इंडेक्स. अशा प्रकारे 30 क्वेश्चन जे आहेत जनरल फार्माकोलॉजीवरले ते आपण बघितलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व जे फार्मसीचे मित्र आहेत त्यांना शेअरसुद्धा करा. असेच आता आपण व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करणार आहोत ZPच्या प्रिपरेशनसाठी, DSCच्या प्रिपरेशनसाठी, त्यानंतर फार्मसी जे MPSC थ्रू आला त्याच्यासाठी सुद्धा आणि ड्रग इन्स्पेक्टरसाठी सुद्धा. जय हिंद, जय महाराष्ट्र.